दादा, पवित्र रमजानचा दुसरा पर्व सुरू झालेला आहे आणि पवित्र रमजान महिन्यात जकात याला अति महत्त्व दिले जाते. तर जकात म्हणजे काय? सर्वप्रथम अल्लाच्या नावाने जो असीम दयावान परम कृपाळू आहे. इस्लामचे जे 5 मूलभूत स्तंभ आहे, पहिला कलमा, दुसरी नमाज, तिसरा रोजा, चौथी जकात, 5वा हज. तर जकातचा अर्थ होतो शब्दशः पाक करणे, पवित्र करणे. पवित्र करणे म्हणजे आपली जी धनसंपत्ती आहे त्यामध्ये ह्या जो 2 जकात आणि हज आहे हे ऐच्छिक आहे. त्याला कारण कसं की जोपर्यंत मनुष्य सधन होत नाही आहे. सधनचा अर्थ होतो ज्याच्याजवळ 7.5 तोळे सोनं आणि 52.5 तोळे चांदी, ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक रक्कम किंवा ह्याच्या समकक्ष जेवढी नगद रक्कम असेल त्यावर आणि तिला 1 वर्ष झालं असेल त्या व्यक्तीला इस्लाममध्ये 2.5% प्रमाणे जकात देणे अनिवार्य आहे. आणि जकात देणे अनिवार्य आहे, पण ते कशाप्रमाणे? जकात ही अशा पवित्र कुराणामध्ये म्हटलेलं आहे की वंचित शोषितांना द्यावी, जे विधवा आहे, ज्यांचे जो सधन आहे आणि त्याची परिस्थिती अशी नाही आहे की जो कमवू शकत नाही, तो कर्जबाजारी झालेला आहे, तर त्याच्या कर्जाच्या डोंगरातून काढण्यासाठी जकातचे पैसे आपण देऊ शकता. आपण बघितलं असेल की पहिले जकात नाके असायचे, तर ही कल्पना ह्या जकातमुळेच आलेली आहे. आदरणीय द्वितीय खलिफा आपले आदरणीय द्वितीय खलिफा उमर बिन खत्ताब यांच्या कालावधीत जकातचं असं डिस्ट्रीब्युशन व्हायचं की जकात देणारा कोणी नव्हता. त्यात ते इतर मुस्लिमेतर बांधवांनाही जकात द्यायचे. तर एक काळ असा आला, जर आपण भारतातही जर जकात प्रामाणिकपणे काढली आणि कॅल्क्युलेशन करून जर दिली तर येथेही समाज बांधव ओवांना देऊन जकात इतरांनाही देऊ शकू आणि देशासाठी आपण जे आज दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना उंचवण्याचं काम करू शकतो. जकातचा अर्थ खरा असा आहे की देणाऱ्याचे हात द्यावे, या उक्तीप्रमाणे आज ज्याला आपण जकात देतोय तो सधन होऊन पुढच्या वर्षी दुसऱ्याला जकात देईल, जेणेकरून समाजातील आर्थिक विषमता दूर होईल.